आम्ही इलेक्शन पण लढायचं नाही आणि चिन्ह पण नाही, काय आमची काय चूक आहे? आमची चूक आहे की आम्ही हाय परफॉर्मिंग एमपीज आहोत, हाय परफॉर्मिंग एमएलएज आहोत, आमच्यावर कुठले आरोप नाही, ही आमची चूक. त्या पहिला तर पक्ष चिन्ह पक्ष सगळंच केलं. आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही या देशात. हा कुठला न्याय? हा कुठला न्याय? त्याच्यावर उच्च न्यायालयाने असं कमेंट केले आहे की ह्या देशाचा नागरिक आणि मतदार हा सुजाण आहे, तो हुशार आहे, त्याला अंडर एस्टिमेट करू नका. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक तर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे ही ईसीचा डिसिजन कसा काय त्यांनी घेतला, कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे. जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे, म्हणजे एकीकडे डिस्क्वालिफिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही. अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे, तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. हा इलेक्शन कमिशन म्हणते, मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही. त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन्स जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं, दोन्ही इलेक्शन्स म्हणजे शरद पवारांचं अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन, ही दोन्ही इलेक्शन्स ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉईंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एमएलएच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतलाय जेव्हा डिस्क्वालिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे. हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसं शकता की हा पक्ष तुमचा आहे, चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही? हे होणार नाही. हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतायत, मी म्हणत नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम आहे, हे परमनंट नाही. म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिलाय, चिन्ह दिलाय, ही फायनल ऑर्डर नाही. आणि दुसरं त्यांनी असंही त्यांच्या बोलण्यात आलं की सुभाष देसाईंचं 10th शेड्यूल ज्या उल्लेख सातत्याने करतात त्या 10th शेड्यूलचाही कुठेही सुभाष देसाईंचं जे इंटरप्रिटेशन आहे ते नीट पद्धतीने झालेलं नाही. त्याच्यामुळे आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 7-8 दिवसाच्या आत या पक्षाला तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. पण हे सगळं होत असताना सातत्याने अजित पवार गटाचे जे वकील आहेत ते सातत्याने म्हणत होते नाही, शरद पवारांना पक्ष पण द्यायचा नाही आणि त्यांना चिन्हही द्यायचं नाही आणि स्वतःचा तर सोडा नवीन पण द्यायचं नाही. म्हणजे दडपशाही नाही का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाच्या चौकटीतच हा देश चालतो, ही अजून दडपशाही नाही. त्याच्यामुळे कोणी कुठला पक्ष ज्या पहिलं तर पक्ष चिन्ह म्हणजे पक्ष सगळंच घेतलं ना, आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही या देशात. हा कुठला न्याय? हा आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे? कोणीतरी मला समजून सांगावं. पण तरी मी पुन्हा एकदा ऑर्डर वाचून पुन्हा जर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन हवे असतील तर जरूर त्याच्यावर तुमच्याशी उद्या मी पुन्हा बोलू शकते. आता तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. काय म्हणतात तुम्ही मला सांगा, ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तो तुम्ही काढून घेतला, तो त्या माणसाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे का नाही या देशात? आणि तो जर असेल तर त्याला तो अधिकार मिळालाच पाहिजे. मग ही दडपशाही होती, लोकशाही होत नाही. आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या लोकांना लोकशाही पद्धतीने इतके वर्ष निवडून दिलेलं आहे ते आज पक्ष चिन्ह तर घेतात पण आम्ही दुसरं काही करायचंच नाही आयुष्यात, म्हणजे आमचं करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशी परिस्थिती आहे. आणि आम्ही काय मागतोय? आम्ही काय मागितलंय? आम्ही तर फक्त ठीक आहे आता हे पक्ष घेऊन गेलेत, आमची कोर्टात लढाई चालेल, पण नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह हा पण अधिकार आमचा तुम्ही काढून घेणार? ही दडपशाही नाही तर काय मला सांगा. आणि हे भारताच्या इतिहासात कधी झालं नाही. तुम्ही विचार करा आता काय म्हणलेत माननीय सुप्रीम कोर्ट. माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की पाकिस्तानमध्ये शेजारच्या देशात काय झालं हे बघा, आपल्याकडे तसं होता कामा नये. म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ही शेजारच्या देशाची होते, पाकिस्तानची होते. हे दुर्दैव आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल आता तुम्ही विचार करा. अहो फार आमच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता भोगणं नाही आहे, एक वैचारिक बैठक आहे आमची. एका विचाराची वैचारिक चौकटीत आम्ही काम करतो. आमची वैचारिक लढाई, आमची वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही, आमची वैचारिक लढाई आहे. आणि हाही अधिकार तुम्ही आमच्याकडून काढून घेणार की आम्ही इलेक्शन पण लढायचं नाही आणि चिन्ह पण नाही? काय आमची काय चूक आहे? आमची चूक आहे की आम्ही हाय परफॉर्मिंग एमपीज आहोत, हाय परफॉर्मिंग एमएलएज आहोत, आमच्यावर कुठले आरोप नाही, ही आमची चूक. म्हणजे देशाची सेवा केली ती पूर्ण निष्ठेने केली, पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही, ही आमची चूक. म्हणून आमच्याकडे पक्ष नाही आणि आमच्याकडे चिन्ह नाही.
आणि ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांनी चिन्ह पक्ष बदलली, आता तुम्ही आदर्शच उदाहरण बघा ना, आदर्श सारखं दुसरं उदाहरण नाही आहे या देशामध्ये मला विचाराल तर.